नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। या संदर्भातला जी आर काढण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते, जे शेतकरी रेग्युलर त्याची परतफेड करतात, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरला असेल, अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर या कर्जमाफीमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे, याच्या अटी आणि शर्ती काय असणार आहे, याचे निकष काय असणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागांतर्गत हा शासन निर्णय दिनांक 2 जून 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय पहा, जे काही उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याकरिता खालीलप्रमाणे तपशील देण्यात आलेला आहे। तर योजनेचा तपशील जर पाहिला तर या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे यामध्ये संबोधण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी पहा, कर्जमुक्ती यामध्ये पहिला पॉईंट जर पाहिला तर ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। व जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता पहा, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 पर्यंत जे काही कर्ज घेतलेले होते व 30/9/2025 पर्यंत अखेर थकीत असलेली 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली अनेक बँकेकडून जे काही कर्ज घेतलेले होते, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ यामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, दिनांक 1/4/2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन असेल व मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ही 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येणार आहे। व या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज, कर्जाचे केलेले पुनर्गठन व फेर पुनर्गठित कर्ज याची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना एक किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकी विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। पहा, यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही कर्ज वाटप केले होते, जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, परंतु 31/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या जे काही हप्त्यांची मुदत असेल, जे काही व्याज असेल, ते 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना आता हा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तिसरा पॉईंट काय आहे तो आपण समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या व अल्पमुदत पीक कर्ज, कर्जाचे केलेले पुनर्गठन ही थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकाकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। तर पहा, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ जर का घेतला असेल, तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये 50,000 रुपयापर्यंतच अनुदान हे दिले जाणार आहे। पहा, अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच यामध्ये कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, एक वेळ समझोता OTS
सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह 30/9/25 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 26 पर्यंत परतफेड न झालेली रक्कम, यामध्ये थकबाकीची जी काही 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम ही बँकेत किंवा संस्थेत जी काही रक्कम असेल ती परतफेड करणे आवश्यक असणार आहे. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच शेतकऱ्याला एक वेळ समझोता म्हणजे 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. पहा, ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेले असेल अशा शेतकऱ्यांनी जी काही आपली बँक असेल, संस्था असेल, त्यामध्ये जाऊन आपले 2 लाखावरील जे काही कर्ज आहे त्याची परतफेड अगोदर करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतरच तुम्हाला या 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तसं तुम्हाला यामध्ये ही रक्कम देण्यात येणार नाही. त्यानंतर दुसरा पॉईंट समजून घेऊया. सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन व कर्ज खात्यापैकी एक अनेक बँकाकडून सर्व कर्ज खात्यांचे 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व 31 मार्च 26 पर्यंत परतफेड नाही झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापर्यंत जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम ही परतफेड करणे आवश्यक असणार आहे व अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. पहा, यामध्ये सुद्धा तोच ऑप्शन देण्यात आलेला आहे की 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर ती रक्कम अगोदर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला परतफेड करावी लागणार आहे. तरच तुम्हाला यामध्ये 2 लाख रकमेचा लाभ हा देण्यात येणार आहे. आणि याची जर का तारीख पाहिली तर 31 मार्च 2027 पर्यंत याची मुदत देण्यात आलेली आहे. जी काही 2 लाखावरील रक्कम आहे ती बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येईल असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट पहा. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले जे काही पुनर्गठन असेल, हप्त्यांची जी काही 30/9/2025 अखेर थकीत व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकेकडून सर्व खाजगी खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील जी काही संपूर्ण रक्कम आहे ती बँकेत जाऊन जमा करायची आहे. तरच त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा यामध्ये लाभ देण्यात येणार आहे. पहा, ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अगोदर जर का लाभ घेतलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000पेक्षा जास्त असलेली रक्कम आहे ती आपल्या बँकेत जाऊन परतफेड करायची आहे. तरच तुम्हाला यामध्ये 50,000पर्यंत जो काही लाभ आहे तो यामध्ये देण्यात येणार आहे. आणि यामध्ये त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठीची जी काही दिनांक असणार आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत याची मुदत देण्यात येणार आहे. यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर पहा, प्रोत्साहनपर लाभ. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2022-23, 2023-24 व 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात अधिक पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी बँकेच्या प्रचलित नियमानुसार व वेळेत यापैकी नंतरची असलेली जी काही दिनांक आहे त्याची कर्जाची परतफेड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेचा लाभ यामध्ये देण्यात येणार आहे. पहा, ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 व 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये पीक कर्ज घेऊन त्याची जर का तुम्ही 30 जूनपूर्वी बँकेत जाऊन परतफेड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत यामध्ये लाभ देण्यात येणार आहे. व अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा शेतकऱ्यांची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर पहा, सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात घेतलेल्या त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या व अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2023-24 व 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ त्यांना देण्यात येणार आहे. 2023-24, 2024-25 यामध्ये 50,000पेक्षा कमी असल्यास व शेतकऱ्यांनी 2024-25 व 23-24 या वर्षात पीक कर्जाची जी काही मुद्दल व व्याजासह परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ हा देण्यात येणार आहे.
त्यानंतर पहा उपरोक्तप्रमाणे कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येणार आहेत। सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल। या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा बँका, सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील। तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना ही लागू राहणार आहे। त्यानंतर पहा योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे। पहा हा जर तुम्हाला शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे व जो काही ॲग्रीस्टॅक आहे म्हणजे जो काही फार्मर ID आहे तो फार्मर ID काढणे अनिवार्य आहे, तरच तुमची यामध्ये कर्जमाफी होणार आहे। तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुमची 2 लाखापर्यंत जी काही कर्जमाफी आहे ती होणार नाही। त्यासाठी लवकरच आपली फार्मर ID काढून घ्या। त्यानंतर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत। पहा यामध्ये कोणत्या व्यक्ती पात्र असणार नाहीत या ठिकाणी आपण समजून घेऊयात। तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री विद्यमान, लोकसभा सदस्य विद्यमान, विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक असतील, तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन यांचे 25,000 पेक्षा जास्त असतील, तसेच राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ, अनुदानित संस्था यांचे अधिकारी यामध्ये एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त घेत असेल। त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती म्हणजे यामध्ये शेतीबाह्य ज्या शेतकऱ्यांकडे शेती कितीही असली तरी चालेल, परंतु शेतीच्या व्यतिरिक्त जे शेतकरी ITR भरत असेल अशा शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही। त्यानंतर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे, यामध्ये माजी सैनिक वगळून जे काही बाकी असतील त्यांचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही। तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही घेतलेले कर्ज होते ते कर्ज आता माफ झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना आता 2 लाखाच्या वरीलच रक्कम आपल्या बँकेत जाऊन परतफेड करायची आहे, तरच त्यांना हा 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ दिला जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।